जो अथांग आहे सागरा समान, त्याचा शस्त्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीचा आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारे त्याचा पहिलं स्थान, जो दयेचा वसंत आहे, कृपावंत आहे, जिच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे येतात, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं, असे ते शंभूराजे म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबारे, शब्द हे शस्त्र समजून विद्येच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेव, हातात झाडू घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा, व ज्यांनी प्रदान केले राज्यघटनेच्या जोरावर त्या साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, पण काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही, आणि त्यातलाच एक क्षण म्हणजे 19 फेब्रुवारी 1630, 16व्या शतकात शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागले, त्यातली एक आरोही त्या सह्याद्रीच्या कडे कपारात जाऊन गुणगुणली, अरे माझा राज जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृश्यांचा संवारी जन्मला, अरे माझा राज जन्मला, माझा शिवबा जन्मला. इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले ना कुठे, झुक्या विलायता हिमालया, तुझा तो आम्ही शिवराया, सण होणार नाही स्वराज्याची फरेज, जातीवंत हृदयात आमच्या धडकतात औसे. विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांच्या बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच गळतात, अरे जिथे पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, वाकणार तर नाही पण मोडणारही नाही मराठा. परंतु मराठा नेमका म्हणायचा तरी कोणाला? आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो, पण मराठा नेमका म्हणायचा तरी कोणाला? मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा, मग तो कुठल्या जातीचा असू दे, कुठल्या धर्माचा असू दे. आजच्या काळात आम्ही शिवजयंती साजरी करतो, पण शिवजयंती का व कशी साजरी करावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या होतात का हो? आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर? अहो, जी व्यक्ती रयतेसाठी जनतेसाठी जगली ना, त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने व मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो, त्या एका मोठ्या गुलामीच्या काळात एक क्रूर सौदामिन कराडली, तिच्या पोटी शिवराय नामक झंझावात जन्मले आणि स्वराज्याचे तारणहार झाले. 18 बगड जातीतील मावळ्याने एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. विजेसारखी तलवार चालून गेला, नितळ्या छातीने हिंदुस्थान हलून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोटरा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला झुकून मुजरा केला, समर्थ मराठा शिवबा होऊन गेला, समर्थ मराठा शिवबा होऊन गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, लाज आपल्यातील दुर्गुणांची बाळगा. आपल्यातील जे दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजेत व राष्ट्रहित जपले पाहिजे. शिवाजी महाराज निव्यसनी होते म्हणून ते प्रत्येक कार्यात यशस्वी झाले. आजकालच्या तरुणांनी काय आदर्श घेतला हो त्यांचा? आजकालची तरुण काठी किल्ल्याच्या पायथ्याशी 31ला पार्ट्या करत असतील ना, तर त्यांची घट्टी सुरक्षित राहतील का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते म्हणून ते प्रत्येक कार्यात यशस्वी झाले. शिवाजी महाराज आपल्या नसात उतरायला हवे तेव्हाच आपल्या अंगावर आले प्रत्येक वादाला आपण धोडकावून लावू शकतो. पूर्वजांची पुण्याई आपल्या माथ्यावर असली तरी आपल्या कर्तृत्वाची थाप ही आपल्या मनगटातच असायला हवी. आज 350 वर्ष झाली तर या मातीला शिवरायांची गरज भासते. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. आज भव्य पाठे उठावं, त्या रायगडाच्या पायथ्याशी चढावं, या काळजातून माझ्या राजाला साथ झाडावी, त्याला सांगावं म्हणावे, विचारावं, राजा कशी उचलली हो तुम्ही बलाढ्यानं तलवार? आजचा तुमचा मावळा ज्याचा कप उचलला नाही त्याच्यात लढलढ कापताय तुम्ही. स्वराज्य वेडे राज्य वेडे होतात. आजचा तुमचा मावळा पाण्याची ताण कशी बिअर पिऊन भागवतोय राजा. बघा महाराष्ट्राची अवस्था काय झाली. तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा आणि जिजाऊ मासाहेबांची अट.
आजचा तुमचा मावळा 31 डिसेंबरला कसा नशेत झिंजतोय बघा बघा महाराष्ट्राची अवस्था काय झाली. आजकालच्या पिढीवर काही संकट आली की करा आत्महत्या. आज झालाय तरी काय आत्महत्या करायला. शिवाजी महाराजांवर पण अनेक संकट आली, पण त्या संकटातून त्यांनी मार्ग शोधला, वाटा शोधल्या. म्हणूनच तर हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यावेळी अनेक दरबारात नाचगाणी शोभा असायची, पण माझ्या राजाच्या दरबारात कधी नाचगाणी झाली नाही. परस्त्रीला माता आणि भगिनीचाच दर्जा दिला गेला. म्हणूनच तर इतिहासाच्या पानावर राज्य करणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. इंग्लंडचे ग्रँडअप बनतात. शिवाजी महाराज फक्त लढव्य नव्हते तर सामाजिक आणि नैतिक याची उत्तम जाण असणारे एक राजकारणी पुरुष होते. म्हणूनच तर म्हणते श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाग, एकटा मराठी वाग. मी फक्त एवढंच सांगेन की शिवाजी महाराजांचं जर नाव हातावर कोरायचं असेल तर त्या हातातून कुठलाही अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्या जर लॉकेट गळ्यात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या. त्यांचं जर अंगठ्या बोटात घालायच्या असतील तर ती बोटं कोणाची निंदा करण्यासाठी वापरली जाणार नाही याची काळजी घ्या. त्यांचं जर शर्ट अंगात घालायचा असेल तर तो शर्ट घालून कुठल्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या. आणि त्यांचं जर नाव तोंडात घ्यायचं असेल तर आपल्या तोंडात कुठले व्यसनी पदार्थ येणार नाही याची काळजी घ्या. मी फक्त एवढंच सांगेन, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणार्थ दयाच्या गलगोटी वसला. मानवतेच्या दया पुढे काळही झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊच सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. टाळ्यांचा जवळ खूप